नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता मी पुन्हा एकदा मार्केटमध्ये जाते. कारण काल आपण जे मल्टीपर्पज कढई घेतली, त्या कढईचं जे झाकण आहे त्याचं हँडल म्हणजे त्याचं जे हँडल आहे त्या हँडल आपल्याला बसवून घ्यायचं आहे. तर आज मला इडली करायची आहे, परंतु ते हँडल त्यांनी उलटं लावून दिलेलं आहे. तर ते मला सरळ करून घ्यायचं आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, आतल्या बाजूला त्याने हँडल लावलेलं आहे आणि हे हँडल काढून आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. तर यासाठी आता मला परत त्या दुकानात जावं लागेल. तर आता मी निघते. तर आता मी निघालेली आहे. आता डायरेक्ट दुकानात जाते, कारण तिथे शूट घेईल की नाही माहिती नाही. पटकन घेऊन येते, कारण बाजारात काय मला घ्यायचं नाही आहे. तर आता मी घरी आलेले आहे आणि त्याचा स्क्रूसुद्धा व्यवस्थित लावून आणलेला आहे. ते सोपं काम होतं ॲक्च्युली. आणि ते तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीने हे लावून घेतलं आहे. हे आपल्याला घरच्या घरी लावता आलं असतं, पण मला नीट समजलं नाही, त्यामुळे मी हे दुकानात जाऊन लावून घेतलेलं आहे. तर चला, आता मी सांबार करणार आहे. तर सांबारची एक रेसिपी करायची आहे मला, तर ती पटकन करून घेते. मी सांबार प्रीमिक्स बनवणार आहे, त्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर आता पटपट ही रेसिपी करून घेते मी. रेसिपी झाल्यानंतर तुमच्याशी मी बोलते, कारण मी हे आता पटकन करून घेते, कारण बराच वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर मला सांबारसुद्धा बनवायचा आहे. तर चला, आधी पहिले मी सांबारची रेसिपी तयार करून घेते. आता माझी रेसिपी रेडी झालेली आहे, मला दाखवते मी इथे. तर इथे तुम्ही बघू शकता सांबार तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता, हा सांबार प्रेमिक्स आहे आणि हा 1 ते 2 महिने बाहेर राहू शकतो व्यवस्थित, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये 5-6 महिन्यासाठी ठेवू शकता. इथे तुम्ही बघू शकता, मस्त सांबार प्रेमिक्स बनवलेलं आहे. आणि इथे मी मिनी इडली बनवलेली आहे, त्यात डुबून मस्त असं हे सांबार खाणार आहे मी. तर आता इथे मी मिनी इडली खाऊन घेणार आहे सांबार सोबत. तर चला फ्रेंड्स, मी आता खाऊन घेते. आणि केतकी क्लासला गेलेली आहे, तर केतकी खाऊन गेलेली आहे. चला फ्रेंड्स, मी आता खाऊन घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आता रात्रीचे 8-8:30 वाजले. तुम्हाला दाखवते मी आता इडली बनवते. ते केतकीसाठी मी इडली बनवलेली आहे. आता ही इडली काढून घेते, थंड झालेली आहे. आणि दुपारी मी मिनी इडली बनवलेली, तर आता मिनी इडली बनवणार नाही, कारण बराच वेळ लागतो मिनी इडली बनवायला. आणि इथे सांबार बनवलेला मी दुपारी. तर आता रात्री केतकीच जेवणार आहे. मी तर सकाळीच खाल्लेलं आहे आणि त्यामुळे आता मी केतकीला सांबार आणि इडली देणार आहे. तर हे भांडं छान आहे, तुम्ही बघू शकता. एका वेळी 2 लावलेले आहेत आणि एका ह्याच्यात 7 आहेत. 7 इडल्या बनतात, म्हणजे टोटल आपल्या 14 इडल्या बनतात. तर हे काढून घेते आता मी आणि आता केतकीला मी हे खायला देते. तर इथे पहिले पण मी इडल्या केलेल्या आहेत आणि अजून थोड्या इडल्या करणार आहे, कारण इडल्या करून सकाळी त्याच्यापासून मला इडली फ्राय बनवायची आहे. महेश, केतकी आणि मला तिघांनाही इडली फ्राय खायला खूप आवडते. तर सकाळी इडली फ्राय करणार आहे आणि आता केतकी इडली आणि सांबार आणि चटणी खाणार आहे. तर ते तिला मी आता वाढते. तर इडल्या काढते आता मी पटपट. केतकीला लागली भूक. तर इथे केतकीला इडली वाढली आहे, तर चटणी वाढते. हे मस्त गरम गरम सांबार. तर आता केतकीचं ताट तयार आहे, तर तिला आता मी देते. बस खाली बळा. बस बस कर देऊ. बस कर देते. काय झालं, सर्दी झाली? हात धु, मग हात धु आणि बस जेवायला. ते मला बाउलमध्ये दे ना, सांबार टाकून. बाउलमध्ये खाणार आहेस? मग मी उगाच ताटामध्ये वाढलं तुला. नेहमी तसंच खाते ना. मी विसरले. बाउलमध्ये दिवायचं सगळं आणि मग त्याच्यावरती सांबार होतो काय? ठीक आहे.
हात धुवून घे मग पटकन. तर आता उद्या स्कूलला जाणार की नाही तू? उठली तर जाईल. नाही उठली तर राहू दे. नाही जमणार. ठीक आहे, झोप मग आता. नंतर परत कार्यक्रमाच्या वेळेस आजार नको पडायला. उद्याच्या दिवस एक दिवस दांडी मारावी मला लागेल. काय शिकवत पण नाहीये. अख्खा दिवस टाइमपासच होतोय. प्रॅक्टिस चालू आहे सगळ्यांची काय? इव्हेंट आहेत ना त्यासाठी प्रॅक्टिसच असते. तर कोणी नसतंच मग काय शिकवत नाही. ओके ठीक आहे. थांब तुला आता सांबार देते मी. बाउलमध्ये सांबार काढून देते हा. आणि मग त्यामध्ये इडल्या घाल. बाउलमध्ये काढलंय सांबार. आता यामध्ये इडली घालते. हां, साईडला चटणी पण आहे तर ती चटणी पण खा सोबत. हां, असं डुबवलंय. घे खाली बस ना बाळा. थंड लागतंय. थांब बस करा नो का बस करा आणते ना. थांब अजून एक इडली टाक. अजून एक इडली टाकू. मिक्स कर. थांब मी हे आणते तुला. बस कर आणते. थांब तर केतकी खाली बसायला तयार नाही, कारण तिला थंडी वाजते. त्यामुळे आता तिला मी स्टूल दिलंय. कसं झालं आहे सांबार? टेस्ट बरोबर झाले? मीठ कमी होतं ना जरा सकाळी. आता बरोबर आहे. आता सगळं बरोबर झालं. छान झालं आहे ना प्रेमिक्स? मस्त आहे. हां ना. खा मग पोटभर खा आणि लवकर झोप. आता हातरून टाकून देते मी तुला. झोप. हां, पप्पा आज लेट येणार आहे माहिती आहे ना. त्यामुळे पप्पा आज काय घरी नाही येत जेवायला. जेवून येणार आहेत पप्पा. हळूहळू लवकर झोप. मग जमलं तर तुला उठवते. तुला वाटलं तर जा, नाहीतर मग राहू दे. गरम पाणी पी आता थोड्या वेळाने. जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने गरम पाणी. तर आता केतकी तिथे जेवते आणि आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे. तर आता मी हा ओटा साफ करून घेते. तर ओटा मी कशी साफ करते हे थोडक्यात तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला हे सगळं काढून घेते मी. वेदांचं जेव्हा मी सोया कुकरला लावते तेव्हा हे असं सगळं ते पाणी बाहेर पडतं कुकरमधून आणि त्यामुळे अशा पद्धतीने सगळं रोज घाण होतं. तर हे सगळं काढायचं आहे आपल्याला. तर हे सगळं मी काढून घेते. आणि आता हे सगळं काढायचं आपल्याला. आणि हे पर्सनली हे सगळं घासणीने मी घासणार आहे. आणि आता आपण याच्यावरती पाणी घालायचं. आता ह्याच्यावरती मी आता विम टाकते. विम लिक्विड. आपण ज्याने भांडी घासतो विम लिक्विडनी त्यानेच मी गॅससुद्धा छान असा घासून घेते. तर आता इथे स्टील आहे त्यामुळे इथे मी घासणीचा वापर करते. असं घासल्यामुळे कसं पटकन निघतं हे. असं ठेवायचं घासून. तर हे सगळं अशा पद्धतीने मी सगळ्या घासणीने घासते म्हणजे क्लीन निघतं. थोडंसं थोडा वेळ असंच ठेवते मी. हे जरा सगळीकडे स्प्रेड करते. आणि हे अगदी हलक्या हाताने ह्याच्यानेच करते मी हे. आता हे 5 ते 10 मिनटं याला असंच ठेवायचं आणि नंतर व्यवस्थित मी हे घासून घेणार आहे. इथे मी सगळे स्टँड आहेत ते घासून घेतलेले आहेत. हे बघा
हे घासणीने सगळं घासून घेतलेलं आहे, तर हे सुद्धा आपल्याला धुवायचं आहे. आणि ते 5 मिनटं मी हे ठेवलेलं आहे. तर आता पुन्हा एकदा मी हे घासणीने असं घासून घेणार आहे. म्हणजे थोडंसं जे लिक्विड आहे ते छान मुरलं की पटकन निघतं. तर हे असं छान घासून घ्यायचं व्यवस्थित. जास्त वेळ लागत नाही आपल्याला, 10-15 मिनिटच लागतात. हे सगळं असं याला मात्र हे लावायचं नाही, अगदी हलकंच घेते बघा मी. असं जास्त घासायचं नाही, कारण याच्यावरती स्क्रॅच पडू शकतात. तर हे असं हलकंच घ्यायचं आपल्याला हे. आणि हे बटनांच्या साईडला पण असं हलकंच आपल्याला घासून घ्यायचं आहे. आणि हे चारी बाजून मी करून घेते. आणि हे खाली सुद्धा आपल्याला घासायचं आहे. हे सगळं लिक्विड लागलेलं आहे त्याच्यामुळे. आता ओट्याच्या खालचं पण मी घासून घेते. ते मी सगळं घासून घेतलेलं आहे आणि ह्याच्या खाली सुद्धा मी घासलेलं आहे. तर आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी आता हे पाणी घालते. पहिले सगळं वरचं धुवून घेते. आणि आता आपण हे थोडं थोडं हाताने घालायचं आहे. हाताच्या साहाय्याने मी आता हे सगळं काढून घेते. सगळ्या चारी बाजूने आपल्याला हे सगळं धुवून घ्यायचंय. आता हे सगळं असं थोडंसं वरती करायचंय आणि पुन्हा थोडंसं पाणी घालायचंय. तर एकदम वरचं सगळं क्लीन झालेलं आहे आपलं. तर आता इथून मग आपल्याला पाणी टाकायचं. आणि हे जे मी घासलेलं आहे ह्याच्यावरती पण मी आता पाणी टाकून देते. आता हे सगळं धुतलेलं आहे. आता पुन्हा हे वरती खालती करून मी वरच्या बाजूने पण हे धुवून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मी हे घासून घेतलेलं आहे. आता छान निघालेलं आहे. आता ह्याच्या खाली पण आपण पाणी घालूया. सगळीकडे पाणी टाकायचं. हे वायपरच्या सहाय्याने आपल्याला त्याच्या खालचं जे पाणी आहे तसं काढून घ्यायचं.
तुम्ही बघू शकता किचन ओटा किती क्लीन झालेला आहे. वायपरने सगळं पाणी मी काढलेलं आहे. मस्त वाटते बघा जवळून. छान झालं आहे, क्लीन झालं आहे एकदम. आणि खालचं पण मस्त झालेलं आहे, क्लीन झालेलं आहे एकदम. तर ओटा एकदम व्यवस्थित साफ झालेला आहे. आता बेसिंगमध्ये थोडीफार भांडी पडली ती मी घासून घेणार आहे. तर आता सगळी कामं झालेली आहेत आणि आता फक्त मला भांडी घासायची बेसिंगमधली. ती भांडी घासून घेते आणि व्हिडिओचा मी इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.